बदलापूर पूर्व राऊत चौक या परिसरामध्ये असलेले इन्स्टामार्टचे जे काही रायडर्स आहेत त्यांनी आता स्ट्राईक करत आहे. नेमकं काय हे संपूर्ण अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विविध समस्या आहेत त्यांच्या आणि त्या कुठेतरी पूर्ण केल्या जात नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. सर्व रायडर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि सकाळपासून त्यांची ही स्ट्राईक सुरू आहे. काय माहिती द्याल, काय सांगाल? मला हे म्हणायचंय, जर ठीक आहे. आम्ही काम करतोय दिवस रात्र, त्याच्यामध्ये जो सर्ज भेटतो, सर्ज मध्ये आम्हाला जो डिस्टन्स असतं ते डिस्टन्स 500 मीटर असो 1 किलोमीटर, त्याच्यामध्ये 15 रुपये ठेवतात. जर सर्ज देऊन आम्हाला ते 15 रुपये त्याच्यामध्येच ऍड केले जातात. जसे की 15 रुपये दिले तिथपर्यंत जायचे, त्याच्यामध्ये 5 रुपये सर्ज भेटतो त्याच्यामध्ये ऍड करून देतो. म्हणजे ह्यात सर्ज देण्याचा अर्थ काय, म्हणजे प्रॉफिट तर नाही, त्याच्यामध्ये ऍड करून आम्हाला 20 रुपये भेटले पाहिजे ना. थोडक्यात सांगा, एका ऑर्डर मागे तुम्हाला किती रुपये पहिल्या आधी मिळायचे ना आता किती मिळतात? पहिलं पण ते सेम होतं. आम्ही कधी इश्यू सांगितले होते सरांना, पण त्यांनी काय एवढं लक्ष नाही दिलं की आम्ही मेल केला आहे, कंपनीला सांगितलं आहे, पण त्याचं काय हे नाही आलं. स्ट्राईक करत आहात का सकाळपासून, काय माहिती द्या? माहिती द्यायला की आम्हाला 1 किलोमीटर 15 रुपये भेटत होते आणि आम्हाला काही सर्च पण दिवसभर नाही असते. आता ते पाऊसच्या जे रेन मोड असते ते पण बऱ्यापेक्षा क्लोज होते, ऑन होते, ऑफ होते. बरेच त्यांना कॉल करायला लागते, सर रेन मोड ऑन करा, रेन मोड ऑन करा. तुम्हाला पण माहिती आहे किती पाऊस होतो इकडे. आम्ही दिवसभर फिरतात पाऊसमध्ये, एवढा रिस्क घेऊन आम्ही काम करतात आणि आम्हाला जेवढा भेटलं पाहिजे ना आम्हाला. पर ऑर्डर किती एक्सेप्ट करत आहात? पर ऑर्डर पहिले 1 किलोमीटरचा 15 रुपये भेटला होता आम्हाला. आता त्याने डिस्टन्स कमी केला आहे, तर आम्हाला लई 15-20 रुपयाची ऑर्डर लागते. आता पूर्ण दिवसामध्ये 500-600 रुपयाचे आमच्या अर्निंग होते. तुम्ही सांगा, पूर्ण दिवस काम करून 500-600 रुपये मला भेटणार, आमची घर कशी चालणार? काय बोलतात मॅनेजर, काय बोलतात? मॅनेजर सांगितलं ते बोलतो मी येतो, मी करतो. ते सांगितलं की आमचा जे झोन आहे रेड मध्ये आहे, ग्रीन मध्ये होणार, तेव्हा आम्ही अपडेट घेणार, तेव्हा तुमचा जे एरिया आहे ते आम्ही वाढवणार. काय वाटतं, काय बोलत? काय बोलाल, म्हणजे आम्ही 13 तास काम करतो, आमची अर्निंग 700 रुपये 800 रुपये होते. आहे का आपल्याला? ठीक आहे. हे बघा, आपण बघतोय की यांचं म्हणणं आहे की हे 13 तास काम करतायत आणि यांना जे आहे इथे 709 रुपये मिळालेत आणि याच बदल्यात तुम्हाला किती पाहिजे 13 तास काम करून? तकरीबन 13 तास काम केले तर आमची 1700-1800 अर्निंग होते. इन्सेंटिव्ह पकडून पेट्रोलचा भाव पण वाढला, 111 रुपये झाले. पेट्रोलचा भाव पण वाढत चाललाय. काय बोलतात? 200-250 नेहमीचे पेट्रोल लागते आणि त्याचे बनते ते 500-700 रुपये बनते फक्त, बस एवढेच पैसे. आता काय करायचे सांगा, लोक पैसे वाढून देत नाही. आता कधीपासून फक्त काम 1 बंद किलोमीटरची 15 रुपये देतो आणि ते वाराचं 3 किलोमीटर होतं. मोहन पाम जायला 15 रुपये देतो, आतमध्ये जाते 1.5 किलो 3 किलोमीटर हेच आहे आतमध्येच फक्त. पण त्यांच्याकडे ऑर्डर आहेत का? जर ते तुम्हाला ऑर्डर आहे, ऑर्डर आहेत? ऑर्डर आहे. ऑर्डर आम्ही पर दिवस 33 ऑर्डर मारतो आम्ही. हा. त्याच्यामध्ये पहिला आम्ही आता मला 10 दिवस झाले, पहिला अर्निंग चांगली होत होती, पण आता 10 दिवसापासून 13-14 तास करून मला 600-700 रुपये असं भेटतं. त्याच्यामध्ये माझा पेट्रोल आहे, मला जमत नाही, गाडीची मेंटेनन्स आहे, हे सर्व आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, मॅनेजरचं काय म्हणणं आहे? मॅनेजरने बोललाय आम्ही टाकलाय, मेल टाकलाय, आपण करू, बोलू सिनियर बरोबर, पण आतापर्यंत काय झालं नाही और अर्निंग लई कमी झाली आहे. काय मागणी करतायत प्रशासनाला? हे जो सिस्टमॅटिक आहे त्यांना द्यायला पाहिजे आम्हाला, आमची जो फॅसिलिटी आहे ते भेटायला पाहिजे आम्हाला. मॅनेजर आहेत का आता? मॅनेजर तर नाही आले आता, अजून ते नाही बोलते आले. ऑन द वे आहे, आम्ही येत आहे. कधीपासून स्ट्राईक करतायत? आज केलंय, काय हे अपडेट होत नाही काय. काय करणार आता मागण्या पूर्ण नाही झाल्या तर? आमच्या मागण्या एवढेच आहेत की आम्हाला एरिया वाढून पाहिजे आणि जे सर्ज भेटतोय आम्हाला, सर्ज मध्ये जे पण डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे त्याच्यामध्ये ऍड होऊन ते पैसे वाढून भेटले पाहिजे. ते 10-15 रुपये आम्हाला दाखवता सर्च आहे ना, ते आम्हाला ऍड होऊन 1 किलोमीटर नाही भेटत. 2 या 3 किलोमीटर गेले ना तर सर्च ऍड होते, पण 1 किलोमीटर मध्ये सर्च ऍड नाही होत. सर्व कंपनी पूर्ण दिवस मध्ये 10 रुपये 5 रुपये 8 रुपये सर्च ठेवतात, पण इन्सामार्ट पूर्ण दिवस मध्ये सर्च बंद आहे. सर्च ओपन ना सर, तुम्ही बघा, फक्त सकाळी 10 ते 15 रुपये सर्च आहे, 2 तास सर्च आहे. हे बघा मॅडम, त्याच्यामध्ये एक कल्याणचं आहे, जेणेकरून हे बघा 500 मीटर मध्ये 15 रुपये भेटते आणि सर्च भेटून त्यांना 30 रुपये पर ऑर्डर भेटते. मग ही लागू आम्हाला इथं का नाही होते? ओके, म्हणजे कल्याणला होतंय पण इथे होत नाही. हो. काय वाटतं इथे का होत नसेल? आय थिंक नो इश्यू, बट ते कंपनीचं काहीतरी रिझन. काय बोलता दादा? कमीत कमी मला 20 रुपये स्टार्टिंग रेट पाहिजे, कमीत कमी 20 रुपये, कमीत कमी 20 रुपये. ते 15 देते ना, 20 पाहिजे, क्योंकि पेट्रोल पण भाव वाढले आहे ना. 111 रुपये पेट्रोल झाले. आता किती दिवस बंद ठेवणार जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर? जर आमच्या मागण्या नाही पूर्ण होते तर आम्हाला 2-3 दिवस तरी
स्ट्राईक करायला लागेल. सगळ्यांचा उदरनिर्वाह याच्यावरच चालतो का की हे साईड बिझनेस करतात? जब तक हमारा प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा तब तक बंद ही रखेंगे हम. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच होत्या. आपण बघतो की नेहमीच रायडरचा असा शूज येतो आपल्याला हे पाहायला बघा भेटतोय. ते सकाळीचे सर्च आहे 2 तास आणि 1 तास फक्त पूर्ण दिवस एवढा सर्च आहे फक्त आमचा. आणि दुसऱ्या कंपनी का आणि दुसऱ्या कंपनी तुम्ही बघा दिवसभर 5 रुपये 6 रुपये सर्च आहे पण यांच्या असं सकाळी फक्त 2 तास आहे बघा फ्लिपकार्टची. तर ही कंपनीची पॉलिसी आहे की आताच असं झालंय? हे असा झाला पहिले सर्च होता आता सर्च बंद झाला आहे. तुम्ही विचारलं जाब माहिती विचारला आम्ही त्याने काही उत्तर येत नाही कोण विचारायचे. आहे? पूर्ण नाव काय मॅनेजरचं? मंगेश मंगेश पगारे. मंगेश पगारे. मंगेश मंगेश पगारे. सहकार्य करतायत की नाही? मंगेश पगारे सहकार्य करतायत की नाही? ते करतात मी अपडेट घेतो मेल टाकतो पण आता काही झालं नाही. आणि सर तेवढं म्हणणं आमचं डिस्टन्स वाढवून द्या आणि सर्व कंपनी फ्लिपकार्ट जेप्टो झोमॅटो ज्याला सर्च देते पूर्ण दिवस 5 रुपये 7 रुपये तर आम्हाला पण सर्च द्या 5 रुपये 7 रुपये पूर्ण दिवस आम्ही काम करतात. आता पाऊस नाही झाला तर आमचं अर्निंग 200 ते 300 रुपये होतात. पाऊस झाला तेव्हा अर्निंग वाढेल तेव्हा पण रेनमोड ते बंद करून ठेवतात. किती वेळा व्हिडिओ टाकत तुम्ही सांगा पाऊस मध्ये आम्ही रोडवर काम करतो आम्ही व्हिडिओ टाकू का गाडी चालवू का ऑर्डर देऊ का त्यांच्या रेनमोडचा व्हिडिओ टाकू. व्हिडिओ कशाचा टाकायला? व्हिडिओ रेनमोडचा व्हिडिओ काढून टाका ऍपवर का असं? रेनमोड चालू करायला. ती मशीन लावली ती मशीन पण खराब आहे. पुणे मुंबईमध्ये 70% 60% पाऊस असेल ना तेव्हा आमचा रेनमोड बंद असते. मॅनेजरला कॉल करा किंवा त्या ऍपवर व्हिडिओ टाका. त्या ऍपवर एकच ऑप्शन येतो की प्लीज व्हॅलिड व्हिडिओ अपलोड करा. त्यांना दिसत नाही की आम्ही व्हिडिओ अपलोड केला आहे तिकडे पाऊस येत आहे. रेन मोड कशासाठी करायला लावतात ते नेमकं? रेनमोड पाऊस येतो तेव्हा पण त्याच्याने काय होतं? फायदा काय होतो? रेनमोड 20-30 रुपये वाढून भेटतो आम्हाला. 10-20 रुपये वाढवून. 10-20 रुपये वाढवून देतो. त्यांच्यासाठी आम्हाला नेहमी व्हिडिओ टाकायला लागतं. ते पाऊस जसं बंद झाला ना ते माहित पडतं पण पाऊस चालू झाला ते माहित पडत नाही. त्याच्यासाठी आम्ही नेहमी व्हिडिओ अपलोड करा 4-5 दिवस सगळ्याच व्हिडिओ. गोष्टींचा हा त्रास आहे. प्रॉब्लेम हे आहे. आता शिफ्ट चालू आहे आणि आम्हाला काहीच अर्निंग नाहीये. हे बघा. सर्वांचं असंच आहे का? हो सर्च काहीच नाहीये. शिफ्ट चालू आहे आमची सर्च काहीच नाही. जेव्हा शर्ट आता पाहिजे इकडे 10 रुपये 5 रुपये 15 रुपये काहीतरी पाहिजे ते नाही. आता ऑर्डर लागली तर फक्त 15 रुपये भेटते. त्यांना विचारूया आपण अजून. काका हा. या काका तुम्ही कधीपासून काम करता तिथे? मी जानेवारी पासून. काय बोलतात? जेवढे ऑर्डर आहे सकाळची ना हे बघा सगळे 15-15ची ऑर्डर आहे. ठीक आहे. हे बघा इथं. तोच विषय पुन्हा आपण जर बघितलं तर यांच्या फक्त मागण्या येत आहेत की यांना जो काही त्यांचं हक्काचं काम असेल आणि त्याच्यात ते करतायत त्याचा त्यांना योग्य तो मुनाफा जो आहे योग्य तो रोजगार त्यांना मिळाला पाहिजे. आता ते 13 तास काम करतायत पण त्यांना फक्त अर्निंग जी आहे ती 700 रुपये मिळते जिथे त्यांना ती 1500 वगैरे मिळायला पाहिजे होती. मात्र ह्या मागण्या ज्या आहेत त्या आता पूर्ण होतील की नाही हे बघणं गरजेचं ठरतंय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच द्या. धन्यवाद.